आदि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज मनाच्या श्लोकातील 109 या क्रमांकाचा श्लोक आपण पाहणार आहोत. श्लोक पुढील प्रमाणे आहे. जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. तुटे वाद संवाद तो हितकारी हे जे चरण आहे, या चरणाचा विचार आपण मागील विवेचनात केला आणि प्रत्येक ठिकाणी ते चरण आलंय. शेवटीला त्याचा आशय आपल्याला घ्यायचाच आहे. पण यातल्या एका चरणाचा आपण विचार करू. जनी वाद वेवाद सोडून द्यावा. मी काल बोलताना असं म्हटलं की सुख संवाद वेगळा आणि वादविवाद वेगळा. लक्षात घेतलं पाहिजे की सुख संवादासाठी किंवा तत्व शोधून काढण्यासाठी आपल्याकडे काल सांगितल्याप्रमाणे न्यायशास्त्र आणि सांख्यशास्त्राचा उपयोग केला जात असे आणि त्याच्या आधारावर निरनिराळे तत्व शोधून काढले जात असत. परंतु बऱ्याच वेळेला असं घडतं की माझ्या मनात एक विषय मी निश्चित करून जातो आणि तोच विषय समोरच्याकडून मान्य व्हावा याच्यासाठी ज्या वेळेला मी निरनिराळे प्रश्न विचारून आपल्या मतावर आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला वाद संवाद राहत नाही तर वादविवाद होतात. म्हणून या वादविवादाच्या संदर्भात मी आणखीन एक वाक्य वापरलं होतं. वादे वादे जायते तत्वबोधः. तत्वाप्रमाणे चाललेला वाद यातून बोध होतो. पण जर वितंडवादासाठी वाद झाला तर वादे वादे जायते शीर्षपोडहा होते. डोकं फोडले जातात. वैचारिक दृष्टीने दोन टोकं गाठले जातात आणि दोघांच्या मध्ये कायम स्वरूपाचं वैर उत्पन्न होतं. म्हणून अशा प्रकारचा जो वाद कोणी करायला लागला तर आपण त्याच्या तोंडी लागायचं नाही. तो वाद सोडून द्यायचा. बाबा रे, मला तुझ्यातल्या ह्याच्यातलं काही कळत नाही, तू तुझा विषय पहा, मी माझा विषय पाहतो. म्हणून आपण त्या ठिकाणी तो वाद संपून टाकावा असं समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. जनी सुख संवाद सुखे करावा, परंतु त्याच वेळेला सुख संवाद निश्चित केला पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला सुख संवाद या संदर्भात काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. मनुष्य स्वतः काही परिपूर्ण नाही. चुकीचा पुतळा आहे असंही काही ठिकाणी म्हटलंय, पण मला त्याच्या खोलात जायचं नाही. मला सांगण्याचा विषय एवढाच आहे की अशा प्रकाराने मी परिपूर्ण व्हावं म्हणून जर मी काही ग्रंथ किंवा पुस्तकं वाचले आणि त्याच्या आधारावर जर मी माझी काही मतं पक्की केली, पण जाणकार माणसं आल्यावर सुद्धा त्यांच्याही पुढे मी माझ्याच पद्धतीने वागेल अशा प्रकारचा विचार केला तर त्याच्यातून सुख संवाद होणार नाही. त्याच्यातून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून काय केलं पाहिजे की आम्हाला खऱ्या अर्थाने तत्वबोध व्हावा हा भाव ठेवून प्रश्न विचारला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंद त्यांच्या मनात देवाविषयीची शंका होती, ती खऱ्या अर्थाने होती. त्यांच्या मनात वाटत होतं देव वगैरे काही नसतं, निर्गुण निराकार तर मुळीच काही नसतं आणि मूर्ती पूजेत देव असतो याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि म्हणून एक वेळा ज्यावेळा ते देवेंद्रनाथ ठाकूर म्हणजे त्यांच्याकडे गेले, रवींद्रनाथ ठाकूरांच्या वडिलांकडे, तर वडिलांची समाधी भंग करून टाकली त्यांच्या. आणि त्यांनी डोळे उघडले आणि नरेंद्रला पाहिल्यावर म्हणाले, बाळ नरेंद्र, तुझी काय शंका आहे? म्हणाले, तुम्ही देवाला पाहिलं का? तर ते म्हणाले, तुझ्या डोळ्यात फार तेज दिसतं. विवेकानंद त्यांना स्पष्ट शब्दात म्हणाले, माझ्या डोळ्यात काय दिसतं सांगू नका, तुम्ही देवाला पाहिलंय की नाही सांगा. आणि यावर जर त्यांनी निरनिराळे दृष्टांत द्यायला सुरुवात केली असती तर वाद संवाद झाला नसता. त्यांनी सांगितलं, याचं उत्तर माझ्याकडे नाही, देवाला पाहिलेला एक माणूस मला माहिती आहे आणि ते म्हणजे रामकृष्ण परमहंस आहे. आणि मग या परमहंसांच्याकडे गेल्यानंतर मात्र विवेकानंदांनी त्यांची जी परीक्षा घेतली, परीक्षा कशासाठी घेतली
की माझ्याजवळ जे तत्व आहे ते बरोबर आहे का नाही, माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याचं निरसन मिळेल का नाही. म्हणून ते असं म्हणायचे, कामिनी आणि कांचनचा त्याग केला पाहिजे. खरोखरच त्या प्रकारचे आहेत ते पाहण्यासाठी त्यांच्या आसनाखाली विवेकानंदांनी नाणं ठेवून दिलं ते नसताना, आणि त्या आसनावर उठल्या उठल्या इंगळ्या डसावेत असे, बसल्या बसल्या इंगळ्या डसावेत असे उठले आणि सांगितले की आसन झाडा, याच्यात गडबड झाली. याचा अर्थ खऱ्या अर्थाने निस्पृह वृत्ती कशाला म्हणतात ती या उदाहरणावरून दिसते, हे त्यांनी पाहिलं. मूर्ती पूजेच्या संदर्भात सुद्धा त्यांनी जी प्रश्न विचारले त्याचीही उत्तर त्यांना मिळाली. आणि सगळ्यात शेवटीला इतका वाद घालून सुद्धा रामकृष्ण परमहंसांच्या समाधीत किंवा विचारात कुठल्याही प्रकाराने उच्चार जोरात येत नाही, म्हणजे शांतचित्तानेच ते माझ्या प्रश्नाची उत्तर देतात. हे पाहिल्यानंतर एका एका प्रश्नाचा उलगडा होत गेला आणि विवेकानंदांनी त्यांना साष्टांग दंडवत घालून गुरु केलं. आता ही जी विवेकानंदांनी गुरूंची परीक्षा पाहिली, वादविवादाची नाही तर वाद संवादाची आहे. खऱ्या अर्थाने मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करण्यासाठी केलेले प्रश्नोत्तर होते. आणि जसं जसं शंकांचं निरसन होत गेलं तसं तसं चराचरामध्ये ईश्वर भरला आहे याचा साक्षात्कार त्यांच्या माध्यमातून त्यांना झाला. आणि मूर्तीमध्ये सुद्धा ईश्वरत्व आहे आणि मूर्तीच्या माध्यमातूनही त्या ईश्वर तत्वाची प्राप्ती करता येते. हा साक्षात्कार विवेकानंदांना सुखसंवादातून झाला, संवादातून झाला, वादविवादातून नाही. म्हणून आपल्या मनात असलेल्या शंका योग्य गुरुकडे जाऊन विचारून जो संवाद होईल तो सुखसंवाद होऊ शकतो आणि त्याच्यातून आपल्या प्रश्नांची उत्तर मिळू शकतात. हे आपल्याला या उदाहरण लक्षात घेऊन अशा प्रकारचा जो सुखसंवाद आहे तो सुखे करावा, म्हणजे केला पाहिजे. नाही तर माझ्या मनात शंका आहे आणि मी जागेवरच कोणालाही न विचारता बसलो तर माझ्या शंकेचं निरसन कसं होईल. माझ्या शंकेचं निरसन झालं पाहिजे याच्यासाठी योग्य अधिकारी व्यक्तीकडे गेलं पाहिजे, त्यांच्याशी सुखसंवाद केला पाहिजे. आता एक थोडासा उच्च पद्धतीचा मग एक मुद्दा मी सांगतो आणि पुढच्या विषयाकडे वळतो. सुखसंवादामध्ये केवळ वैखरी वाणीनेच सुखसंवाद होतो असं नाही, तर ऋषी मुनींच्या आणि अधिकारी पुरुषाच्या जवळ बसल्यानंतर प्रश्न न विचारता सुद्धा आत असलेल्या प्रश्नाची उत्तर त्यांच्या सहज बोलण्यातून येतात. हा एक भाग. आणि काही वेळेला तर असं घडतं, ते उदाहरण मी फार तर पुन्हा केव्हा तरी सांगेल. त्यांच्या सहवासात आलं आणि 10-15 मिनिट बसलं तरी सुद्धा आतूनच प्रश्नाची उत्तर मिळतात, तिला परावाणी म्हणतात. सांगायचं तात्पर्य काय, केवळ वैखरीच्या माध्यमामधूनच प्रश्नाची उत्तर मिळत नसतात, तर गुरुच्या जवळ बसल्यानंतर परावाणीच्या माध्यमामधून सुद्धा प्रश्नाची उत्तर मिळतात. एकच फक्त यातला मुद्दा सांगून पुढे वळतो. विवेकानंद ज्या वेळेला गुरूंचे कडून साधना करत होते आणि मनामध्ये त्यांच्या प्रश्न उत्पन्न झाला, रामकृष्ण परमहंसांना लोक परमेश्वराचा अवतार म्हणतात, पण माझ्या मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर ते स्वतः देतील तर मी मानेल. वरकरणी कुठलाही प्रश्न विवेकानंदांनी विचारला नाही. आत हा संवाद चालला होता, विचार चालला होता आणि रामकृष्ण परमहंसांच्या तोंडून वाक्य निघून गेलं, अरे म्हणाले नरेंद्र, तुझ्या मनात अजूनही शंका. त्रेतायुगात राम, द्वापारयुगात कृष्ण आणि कलियुगात हा रामकृष्ण. सांगायचं तात्पर्य, वरकरणी प्रश्न विचारला नाही तरी आतून उत्तर मिळतात, ती परावाणी आहे. त्याही वाणीचा उपयोग गुरुच्या जवळ गेल्यानंतर होत असतो. काही प्रश्नांचे उलगडा त्याही पद्धतीने होतात, याला सुद्धा सुखसंवाद म्हणतात. अशा प्रकारचा सुखसंवाद आमच्या जीवनामध्ये जर घडला तर काय होईल. जर वादविवाद झाला तर त्यातून दुःख उत्पन्न होईल, मारामाऱ्या होतील, दोन वेगवेगळ्या दिशेला निघून जातील. पण जर सुखसंवाद झाला तर काय होईल हे सांगताना समर्थ या ठिकाणी म्हणतात, जे जी तोचितो शोक संतापहारी. आणि मनामध्ये जो शोक किंवा संताप उत्पन्न झालाय, मला हे मिळत नाही, मला हे कळत नाही, अशाही प्रकारचा काही भाव उत्पन्न झालाय, तो सर्वच्या सर्व भाव नष्ट होऊन मन पूर्णपणे शुद्ध होऊन
त्या ईश्वरी तत्वाची ओळख त्याला सुखसंवादामधून होऊ शकते, वादविवादातून नाही. हा भाव समर्थांनी या तिसऱ्या चरणामधून सांगितला. आणि अशा प्रकारचा जो सुखसंवाद आहे तो काय करतो? तुटे वाद संवाद तो हितकारी. अशा प्रकारचा सुखसंवाद आमच्या दृष्टीने भौतिक स्वरूपाच्या गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर अध्यात्मातली प्रगती व्हावी म्हणून आहे. तर त्याच्यातून खरोखरच त्याची अध्यात्मा क्षेत्रातली पूर्णपणे प्रगती होते आणि मन पूर्णपणे निश्चंक होऊन त्या ईश्वरी तत्वाशी एकरूप होऊ शकतं. म्हणून समर्थ असं सांगतात की तुम्हाला जर वादविवाद करायचा असेल तर तुम्ही भरकटत जाल, पण सुख संवाद केला तर तुम्हाला ईश्वरी तत्वाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या या श्लोकाच्या माध्यमातून लक्षात घेऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु रामदास सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज जय. जय जय रघुवीर समर्थ.